महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन येथील मध्यवर्तीय प्रशासकीय भवनात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची सेवा केव्हा उपलब्ध होणार? नागरिकांकडून ही बेशिस्तपणे पार्किंग। काही वर्षांपूर्वी श्रीवर्धनचे तहसील कार्यालय श्रीवर्धन बाजारपेठेत अत्यंत अपुऱ्या जागेत होते। सदरची ब्रिटिशकालीन इमारत अत्यंत जीर्ण झालेली असल्याने श्रीवर्धनचे माजी आमदार व तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन शहरात सर्व शासकीय कार्यालयाचे एकाच ठिकाणी असावीत या उद्देशाने मध्यवर्तीय प्रशासकीय भवनाची निर्मिती करण्याचे ठरवले। त्यानुसार श्रीवर्धन सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये भले मोठे असे मध्यवर्तीय प्रशासकीय भवन उभारण्यात आले। या ठिकाणी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, श्रीवर्धन तहसील कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय व कृषी विभागाचे कार्यालय कार्यरत आहे। तसेच या इमारतीच्या बाजूला भूमी अभिलेख कार्यालय सुद्धा आहे। सदर इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर अनेक शासकीय कार्यालय या इमारतीत आली, परंतु पहिल्याच पावसाळ्यामध्ये सदरची इमारत गळू लागल्याने या इमारतीवरती पत्र्याचे छप्पर ठोकण्यात आले। सदर मध्यवर्ती प्रशासकीय भवनाच्या इमारतीसमोर पार्किंगसाठी खूप मोठी अशी जागा उपलब्ध आहे, परंतु त्या ठिकाणी नागरिकांसाठी एक शेड तयार करून पार्किंगची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे। कारण येणाऱ्या अधिकाऱ्यांची वाहने उभी करण्यासाठी जागा असून सुद्धा अधिकाऱ्यांना गाडीतून उतरून कार्यालयात जावे लागते। चालकांना मध्ये उभे असलेली दुचाकी वाहने बाजूला करून नंतर पार्किंगमध्ये वाहने उभी करता येतात। तसेच या इमारतीमध्ये स्वच्छतेचा प्रश्नही नेहमीच ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो। सदर मध्यवर्तीय प्रशासकीय भवनाच्या परिसरात नागरिकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते। या ठिकाणची स्वच्छतागृहे नेहमीच अस्वच्छ असल्याचे पाहायला मिळते। तसेच इमारतीच्या परिसरात देखील अनेक भाग अनेक वेळा धुळीने आणि किंवा कचऱ्याने अस्वच्छ असल्याचे पाहायला मिळते। तरी प्रशासकीय भवनातील संबंधित अधिकारीने या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने स्वच्छकाची नेमणूक करून या ठिकाणची नियमित स्वच्छता होईल व येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी स्वच्छतागृहे व स्वच्छ परिसर पाहायला मिळेल अशा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।